नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. हे पहा, मी आता आलेली आहे गार्डनमध्ये. सर्व शाळा वगैरे संपल्यानंतर आराम वगैरे करून, जेवण वगैरे करून, रेस्ट वगैरे सगळं झाल्यानंतर आणि आल्या-आल्या हे पहा, मी ज्वारी ठेवले होते ना, ते तशीच आहे ज्वारी. कोणतेही पक्षी आले नाहीत. पण हे पहा, पक्षी यायला सुरू झालेले आहेत. हा व्हिडिओ आहे सकाळचा. पहा किती छान पक्षी आता थोडं घरात म्हणजे गार्डनमध्ये प्रवेश करत आहेत. अजून जमिनी लेवलवर यायला त्यांना खूप दिवस पाहिजे. त्यांच्या मनातली भीती गेली पाहिजे. आता थोडं यायला सुरुवात केलेले आहेत. हे पहा, मी सकाळी म्हणजे 6च्या सुमारास हा व्हिडिओ घेतलेला होता. तर बरेच पक्षी झाडावर चिव करत बसलेले होते. हे पहा, थोडं खाली येत आहेत. अजून त्यांना माहिती नाही की इथं दाणा आहे, इथं काहीतरी मिळतं, पाणी मिळतं, दाणा मिळतं, हे अजून त्यांच्या लक्षात आलेलं नाही. त्यांना एकदा माहिती झाली की मग ते दररोजच यायला सुरुवात करतील. आता पहा, थोडं यायला लागलेले आहेत, मस्ती करत आहेत, खेळत आहेत. हे पहा, इथंपर्यंत आलेली आहे, खालीपर्यंत थोडासा, म्हणजे अजून जमिनीवर म्हणजे खाली पूर्ण नाही आलेली. हे पहा, काळी चिमणी आहे हे. आणि एक-एकदा तर एकदम लहान चिमणी येते आणि कधी-कधी एकदम थोडीशी मीडियम काळ्या रंगाची येते. तर चला मग मी आता लागलेली आहे कामाला. आता सर्वप्रथम मला करायचं असतं साफसफाई. आणि इतके पानं असतात ना, ते पानं काढणं, आणि जोपर्यंत ते पानं काढत नाही तोपर्यंत दुसरं काम माझं कोणतंही केल्यासारखं मला वाटत नाही. म्हणून मी अगोदर स्वच्छ करायचंच काम करून घेते. हे पहा, ह्या फुलाला काय झालं माहिती नाही, फुलंच लागायचे बंद झाले. आता ती किरायदारीण पण आलेली आहे माझा आवाज ऐकून. हे पहा, तिकडे कॉर्नरला दिसत असेल. ती वाटच बघत बसते की कधी ह्याने काम करतात आणि कधी थोडंसं बोलायला मिळेल, काम करायला मिळेल म्हणून. तर आलेले आहे तिची मुलंही एकदम घरात बसून त्यांनाही बोर होतं आणि एकदम इकडं आल्यानंतर त्यांना चेंज वाटतं, चांगलं वाटतं. हवामान, वातावरण, झाडाझुडपात राहणं, शेतात राहिल्यासारखं. म्हणून ते इकडं लगेच येतातच. तर चाललेलं आहे माझं काम. आणि हे सगळं कचरा काढून घेतले मी, झाडून आणि चांगलं तिकडं टाकून देते, म्हणजे थोडंसं छान वाटेल. आता दुसरं काय काम चाललेलं आहे माझं बघा, काय काम करायचं आहे गार्डनमध्ये. खूपच कामं शिल्लक राहिलेली आहेत ना. आता ह्या दोघीजण बसलेले आहेत, ते डब्यात जे झाडं होते फुलाचे, ते झाडं आता त्यांना आज काढायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, काढायचं तर काढा. आणि ते काढून त्यांना जमिनीवर लावायचं आहे. तर ती माझी मुलगी जी आहे सुप्रिया, ती घेतलेली आहे आपल्या एक डब्याचं काम. आणि आता हिनं एक घेणार आहे, एक डब्बा. असे 2 डब्बे आता राहिलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे डब्बा आता छान दिसत नाही, ह्याला टाकून द्यायचं आणि मस्त जमिनीवर लावायचं, म्हणजे तिची वाढ पण छान येईल, फुलं पण छान येतील. हे पहा, किती सुंदर फूल असं आलेलं आहे. पहा किती हळदी कलर, किती छान आहे जास्वंदाचं फूल. आणि कळ्या पण खूप लागलेल्या आहेत. हे पहा किती मस्त वाटतंय ना. तर तुम्हाला आज नवीन एक गोष्ट दाखवली फुलाची. हे पहा, असं काल परवाच लावलेलं आहे. हे पण पॉटमध्येच होतं, आता ते जमिनीवर लावलेलं आहे. तर मस्त दिसतं ना, किती छान वाटतं. एखादं फूल जरी आलं, कळ्या पहा आलेल्या आहेत. आता हे इतकं म्हणजे टाईट बसलेलं आहे ना, मध्ये इतकं खोलवर गेलेले आहेत त्याच्या मुळा. ते किती वेळ झाला ते झटत आहेत त्या दोघी, की हिनं एक आणि तिनं एक दोघी. आणि ते मुळा अजिबात निघायला तयार नाहीत. हिनं आपलं हे डब्बा घेऊन बसलेली आहे, तिनं ते डब्बा घेऊन बसलेली आहे. आणि दोघीचं काम चालू झालेलं आहे. दोघीचं म्हणणं आहे की ह्याला काढून आपण जमिनीवर लावायचं. आणि त्यांना फक्त मी जागा सांगितली की इथं इथं लावा म्हणून. आणि ती आहे गंगू, म्हणजे आमच्या घरात किरायानं राहतात. आणि त्यांची मुलं तर खूपच म्हणजे काहीच करू देत नाहीत. तरी मुलांना सांभाळत तिला शौक आहे, करते, येते. आणि तिला छान वाटतं, आनंद वाटतं अशा कामामध्ये. तर मी पण म्हणते, चल तुला काय करायचं आहे ते कर. एक अर्धा तासच जास्त मी त्यांच्या लेकरांना सांभाळायला सांगते, इकडे यायला नकोच नको म्हणते. हे पहा, तिकडं चाललेलं आहे तिचं काम. आणि मुलं सांभाळून काम करणं किती अवघड असतं ना. आणि तिनं तिकडं काम करत आहे, हिनं इकडं करत आहे. आणि मी त्यांना सांगितलेलं आहे जागा, की इथं तू लाव, इथं ते लाव, दोघी झाडं इथं लावा म्हणून. कारण जागा निश्चित करणंसुद्धा आवश्यक आहे ना. कुठंही कोणतंही लावलं तर मग त्याची उंची, वाढी ते सगळं बघून, इथं ऊन येतं का नाही, चांगलं आहे का नाही, किती पसरतं, हे सगळं अंतर सगळं बघून मग आपण फिक्स करावं लागतं. आणि हे पहा,
टमाटा आणि शिमला मिरची 2 पिकून गेले होते, खराब झाले होते. तर त्याला मी माती तिथं खुपसलं आहे, थोडंसं माती ढिलं करून. आता बघावं त्याचे जर रोपं आले तर मग दुसरीकडे लावायला येतं आहे. रोपं आता विकत आणायची गरजच काय? आपण घरी पण असे रोपं तयार करू शकतो. काढली बघा ते गंगूनं. हे झाड असं निघालेलं आहे बघा, माती सगट. खूप वेळ लागला पण दोघीलाही ते सगळं काढायला. आता झाड ते जमिनीवर लावायचं आहे आणि मस्तपैकी मग फुलं येतील. ते तुम्हाला मी नंतर दाखवीनच. आले की नाही सांगता येत नाही ना, पण आपण प्रयत्न सोडायचा नाही. तर असं ती लावत आहे तिथं. आणि इकडं सुप्रियाचं काम पण इकडं चालू आहे. ते पहा, खूप मजबूत असं बसलेलं आहे, त्यामुळं तिला वेळ लागत आहे. पहा ते कांदा किती मोठा झालेला आहे, कांद्यासारखीच त्याची वाढ आहे. आता मी इथं एक असं निशाणी करत आहे की मी सिमला मिर्च आणि टमाटर कोणत्या पॉटमध्ये लावले ते कळायला पाहिजे ना. जिथं जिथं लावले तिथं तिथं मी असं टेपनं लिहून चिटकावून ठेवते, म्हणजे त्याच्यावरती जर पाणीही पडलं तर काही होत नाही. आता ते माझं काम चालू झालेलं आहे, कारण आत्ताच मी लावलेले आहे ना शिमला मिर्च आणि टमाटर मातीमध्ये. तर नंतर काय होतं, 2-4 दिवसाला आपल्या बुद्धीमधून ते आऊट होऊन जातं. मग तिथं आपण दुसरं आणि काहीतरी लावायचा प्रयत्न करतो. असंच झालेलं आहे बरेचदा. म्हणून तिथं लिहून ठेवलं ना, फिक्स आपल्याला माहिती होतं की हां, इथं हे लावलेलं आहे. तर मी त्याला टेप लावून चिटकावत आहे. आणखीन बरेच असे पॉट आता खाली आहेत. त्या पॉटमध्ये काहीतरी आता असंच लावत जायचं आणि त्याला असं चिटकावून टाकायचं. म्हणजे आपल्यालाही माहिती होतं की कुठं काय आहे. तर त्या दोघी ते काम करेपर्यंत मी हे काम करून घेतले. एक काम झालं माझंही. आणि आता बघूत आता त्यांचं काम तिकडं निघालेलं आहे की नाही, काय चाललेलं आहे. जाऊन बघते तर त्या दोघी पण अजून काढण्यामध्येच खूप मग्न झालेले आहेत. आता निघेल थोड्या वेळात ते म्हणजे डब्बा खाली करायचा आहे, ते लावायचं आहे जमिनीवर. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कालचा आहे पण मी आज एडिट करत आहे. तर आज आहे जागतिक महिला दिवस आणि जागतिक महिला दिवसाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर चला आता काय काम दुसरं काढूया आपण. गार्डन म्हणजे कामाचंच एक प्रकार असतो. इथं यावं आणि काही काम नसावं असं तर कधी होतच नाही. मी ते पॅकेट तुम्हाला अगोदर दाखवलेलं होतं बिन्नीसचं, तर ते कुठं टाकते आता. दररोज असंच व्हायला लागलेलं आहे. बघायचं आणि ठेवायचं, बघायचं ठेवायचं. आता तसं नाही, भरपूर जागा आहे. कुठं ना कुठं आपण त्याला आता टोबून देऊत. एक 2-4 अगोदर लावून घेते एका ठिकाणी. आता हे मुलं बघा खूप म्हणजे मध्ये यायला लागलेले आहेत आणि मला म्हणजे भीती वाटत असते, कुठं लागलं केलं उगीच कशाला, म्हणून मी तिला नेहमी म्हणत असते, तू त्याला घेऊन तिकडे जात जा, दोघांनाही सांभाळ म्हणून. पण ती मध्ये येऊन करते काम. आता पहा, हिचं चाललेलं आहे आता खोदायचं, कारण झाड तर तिचं निघालेलं आहे डब्यामधून बाहेर. आणि ती सुप्रियाचं पण निघालेलं आहे. हे पहा, सुप्रियाचं पण निघालेलं आहे. आता ती एक काढून तिलाच देणार आहे. तिचं एकाच ठिकाणी लावायचं आहे सगळं, म्हणजे एकाच ठिकाणी खूप छान येईल तसंही. पहा आता इथं हिचं लावलेलं, इथं थोडं लावलेली आहे आणि थोडं काही तिकडं देणार आहे. असं कांद्यासारखे त्याचे गड्डे येतात खाली. तर झालेलं आहे खोदायचं, आता फक्त लावायचं राहिलेलं आहे. तर म्हणजे असं गार्डनमध्ये खूप काम असतं. सांगायचं म्हणजे खूप लावायचं झाड म्हटलं तर खूप त्याला खोदावं लागतं, चांगलं खंदून लावावं लागतं. असंच वरती लावलं तर झाडंही येत नाहीत आणि आपली मेहनतसुद्धा बेकार जाते. हे पहा, 2-3 झाडं तिने एकाच ठिकाणी ठेवले, कारण आता झाडाला जागा नाही आहे आपल्याकडे. खूप सगळं भरून गेलेलं आहे आणि ते झाडं जर उद्या मोठे झाले तर मग आणि अडचण होणार. म्हणून सध्याच लांब लावून ठेवलेलं आहे. पहा, लावली पहा सगळे एकाच ठिकाणी. आता मी पाहते की ह्याला तर फुलच नाही. आता पाणी घालावं शेवटी आता, म्हणजे पाणी घातल्याशिवाय तर मग चमक झाडावर येणारच नाही. तर पाणी घालून घेतले आणि पाणी घातल्यानंतर लवकर मला आज आणखीन एक मीटिंग होती, कालिका देवी मंदिरमध्ये मीटिंग, आणि त्या मीटिंगला पण जायचं होतं, म्हणून मी लवकर घातलेली आहे. आज शाळेत पण मीटिंग झाली, त्याचा व्हिडिओ काय मी घातला नाही. हे पहा, इथं चाललेली आहे आमची मीटिंग. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7
आणि कालिका देवीमध्ये एक प्रोग्राम करायचा आहे. तर काय काय करायचं, कसं कसं करायचं, त्याचं नियोजन इथं चाललेलं आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी व्हिडिओ इथं संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.